नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत संदीप पिळगोकाराचो मायमोगाचो येवकार. सुरवेक पळय आयच्यो मुखेल खबरो. उसगांव गांजे पंचायत क्षेत्रात भर रस्त्यार उबे घर. ललिता नायकाच्या नांवार घर, पूण रावतात भलतेच लोक. थळावी पंच मनीषा उसगांवकराचे थेट विश्वजीत राणेक आव्हान. मोडून उडय घर, दी वाट मेकळी करून, ना जाल्यार पांय दवरपाक दिवची ना गांवांत. म्हापशा गणेशपुरीत फांतोडेच्या वेळार दोतोराच्या घरार दरोडो. घरातल्या लोकांक मारबडे करून उखल्ले 50 लाख कॅश आनी भांगरा वस्ती. पुलिसाच्या घाळपणाचेर थळाव्यांनी दवरले बोट. आझाद मैदानार एकवटिल्ले ते कोसळिल्ले लॉ अँड ऑर्डरीचो निशेध करपाक. आंदोलकांक उद्देशून भाजपान धमको दिवपाक केल्या सुरवात. कापास्ताद आसा जाल्यार हल्लो करून दाखयात. आपाच्या अमित पालेकराची भाजपाक ट्विटाक जाप. आतां खबरो विस्तारान. हांव फाल्यां मुख्यमंत्र्याच्या आंगणात वचोन घर बांदता आनी म्हजें घर थंय 25 वर्सां सावन आसा अशें एफिडेवीट दिता. म्हजें घर रजिस्टर करतले तुमी? उसगांव गांजेची पंच मनीषा उसगांवकारान हो प्रश्न थेट सीएमांक विचारला. ताका तशें रजावूय आशिल्ल्याचे पुरावे दिता. पळयात पुराय बातमी. उसगांव गांजे पंचायत क्षेत्रांतल्या 4 नंबर वॉर्डात ललिता विष्णू नायक नावाचे बायलेचे घर आसा. 25 वर्सां सावन राबित्याचो दाखलो दिवपी एफिडेवीट ललिता नावाच्या बायले कडेन आसा. तिणें जे सुवातेर घर बांदला तो मूळचो रस्तो क्रिस्तांव भावांचे लोकवस्ते कडेन वचपी. त्याच रस्त्या वयल्यान तांचे शिमित्री कडेन वचपाची वाट. पूण त्या रस्त्यारच घर उबें जालां आनी पंचायतीन तेका दाखलोय दिला. एक अर्ज आनी एक एफिडेवीट खरें मानून घर कायदेशीर करपाक कशी दिली मेकळीक? मनीषान प्रश्न विचारला. पण आता इतली वर्सां हांव आतां दुसरो टर्म म्हजो पंचायतीन. अशें करतना पंचायत कॉन्फिडन्सान घेतात, कित्याक सेक्रेटरी आसता तो दुसऱ्या गांवांतलो आसता, ताका ह्या वाड्याचें कांय कळना. तो पंचाक विचारता की तुज्या वाड्यार अशें एप्लिकेशन आयलां. बाबा तें करपाचें न करपाचें दाखोवपाचें हें सगळें काम कोणाचें आसता? पंचाचें आसता. कित्याक ताका वाड्यार निवडून दिल्लो आसता, लोकल आसता. पूण हांव जे मिटिंगेक ना तातूंत ती फायल पास केली. म्हाका कोणें इन्स्पेक्शन केलें तेंय खबर ना. इन्स्पेक्शन रिपोर्टाचेर कोणाच्यो सायनी आसा खबर ना. आनी इतलें फास्ट तें रजिस्टर करून लायटी कामे उदकाचें कनेक्शन झडाझड कित्याक दिलें हेंय म्हाका खबर ना. आनी हांव म्हणटा, जेन्ना सेक्रेटरी म्हणटा की अश्यो फायली आसात त्यो खंय पंचांक विचारनासतना डायरेक्ट करपाच्यो आसता अशें सीएमान सांगलां. खंय सगळ्यांची घरां आसा ती EHN नंबर कोणाकूय दिवचो. हाजो फायदो आमकां गोंयकारांक कितलो आनी भायल्या लोकांक कितलो? म्हणजे तुमी हें गोंय आसा तें एकदाचें एकदम करार करात आनी भायल्या लोकांकूच दिया. आमी तरी खंय वचून किती बरोवन दिला 25 वर्सां आसा. तिणें ललितान सांगलां की तिणें रिप्लाय दिल्या जेन्ना तिका शोकॉज काडली. तिणें सांगलें हें घर आसा हें 25 वर्सां वॉज एक्झिस्टंट फॉर अबाउट लास्ट 25 years. आनी तिजें हें एफिडेवीट आनी एका एप्लिकेशनाचेर तुमी बांदतात 25 वर्सां आशिल्लो म्हणून. हांव फाल्यां वता आनी प्रमोद सावंताच्या आंगणान घर बांदता आनी हांव बरोवन दिता एफिडेवीट 25 वर्सां आशिल्लें म्हणून. मागीर म्हाका रजिस्टर करतले न्ही तुमी? पंचवांगडी मनीषा उसगांवकारान पंचायतीचो दाखलो मिडियाक दाखयलो. घराचे फोटे पंचायतीचे फायलीत आसात. तिचे नांवाचे एक एफिडेवीट पळोवपाक मेळटा. बायल मूळची साकोड्डेची, पूण 150 लोकांची वस्ती कडेन वचपी मुखेल रस्त्यार घर कशें उबें रावलें हो एक चर्चेचो विशय जावन रावला. थळावी पंच मनीषा उसगांवकारान हो एकूण प्रकार लक्षात येतकच सरकारी घोशणे घेवन सीएमाचोय फोग काडलो. तेच बरोबर थळावो आमदार विश्वजीत राणेक शिटकावणी दिली. कसली ते आयकात मनीषाच्याच तोंडांतल्यान. पर सीएमान व्हडलो ढोल ताशो बोडोवन म्हाजें घर म्हणून स्किमीचें इनॉग्रेशन केलें. हांव म्हणटा कितें स्किमी आसा ह्यो गोंयकारां खातीर हाडपाकूच जाय. जर गोंयकारांक हे फायदो जाता स्किमी हाडात. हातून सीएमान विचार करपाक जाय की गोंयकारांक ह्या म्हज्या घराचो कितलो फायदो जातलो आनी जे आवटसायडर येवन रावल्या तांकां कितलो फायदो जातलो. आतां म्हजेच वार्डान एक केस पळयात. हो रस्तो आशिल्लो डांबरी रस्तो. आमी फोंडा मतदारसंघान पयलीं पडटाली, आतां वाळपय घाला. आमचें दुर्दैव आमी वाळपय पडप म्हणल्यार. कित्याक फोंडा मतदारसंघान आसतना तो पळय आमचो पयलींचो आमदार रवी नायक तो सामोसा खावू म्हणून च्या पिवू म्हणून, पूण एटलिस्ट सकाळ फुडें लोकांक एवेलेबल जातालो. हो रस्तो रवी नायकान बांदिल्लो पयलीं. ह्या लोकां खातीर
ही तांबडी घाट आसा पळय ही क्रिस्तांव लोकांची मेजॉरिटी, हांगा 90% क्रिस्तांव लोक रावतात. तांची सकल क्रिमिटोरियम आशिल्ली, तांकां ते लास्ट फिनरल करपाक व्हरपाक त्रास जाता म्हणून हो रस्तो आमदार फंडांतल्यान ताणें 2006 सुमार बांदून दिल्लो तांकां. आतां ही सगळी जमीन कोमुलदात लोकांची कितें जाता, जाग्यांचेर नदर आयल्या. हांगा हो रस्तो मेन रस्तो कोणे तरी खणून रस्त्याचेर एबय घर बांदलां. आनी हांव म्हाका पंचायतीक खबर सुद्दां ना. जेन्ना हे लोकांनी जेन्ना एक कोणाचे तरी प्रेत व्हरतना काय मडे व्हरतना हांकां दिसलें अरे रस्तोच ना ते क्रिमेटोरियमाक वचपाक, तेन्ना तांणी म्हाका विचारतकीर हांवें पंचायतीक पळयत जाल्यार कोण ललिता विष्णू नायक हे नांवान हें घर रजिस्टर जालां. हांवें म्हजो रोल काडून पळयल्यार ललिताय कोण मेळना, विष्णूय मेळना आनी नायक सरनेमाचो कोण मनीसूय मेळना. मागीर हांवें पंचायतीक विचारलें जाल्यार तांणी म्हाका सांगलें की हांव जे पळय मिटिंगेक ना ते मिटिंगेक ते रजिस्टर जालां. घर पळय, घरान एक प्लास्टीकच्या भाड्याचें हाडून दवरला काय खबर ना, भाड्याचें एक टेबल दवरला आनी ताजेर एक शेगडी आनी एक सिलिंडर, तो आसा आतां भितर काय ना तो खबर ना, ते दवरून फोटो मारून पंचायतीन घर रजिस्टर केलें. आधार कार्ड ललिता विष्णू नायक, एड्रेस साकोड्डेची खंय, मतदारसंघ सुद्दां दुसरो पडटा. तिसरें एफिडेवीट मारला. एफिडेवीट कोणाच्या नांवान आसा, दशरथ भिको नायक, हो त्या वाड्यार रावता, ह्या वाड्या वयलोय सुद्दां न्ही. सर्वे नंबर लायला 5/2, हो जागो 5/6 पडटा, हो 5/2 लायला. हाजे सगळे कोण तरी प्रभू हांकां बाबड्यांक खबर सुद्दां ना हांचो सर्वे नंबर कोणे हाडून हांगा लायलो तो. आनी हे सगळे करून हे पळय प्लॅन लायला, हो 5/2 खंय पडटा, 5/6 खंय, इतले आसून पंचायतीन तें घर रजिस्टर जाता. आनी ती जेन्ना तिका नोटीस काडटा ती बायल सांगता 25 वर्सां जालीं आपूण हांगा रावता. हांव म्हणटा आतां ती 25 वर्सां रावली, फाल्यां ते म्हजें घर म्हणटली रस्त्यार. हांव सीएमाक विचारता तुवें ही स्कीम काडली ती फाल्यां कोणी येवन मेन हायवेचेर घर बांदतलो आनी 25 वर्सां आसूं म्हणून एफिडेवीट दितलो 25, आनी मागीर तें म्हजें घर जातलें लोकांनी वचपाचें खंय, गोंयकारांनी खंय वचपाचें. हें जालें. आमी जेन्ना पंचायतीक हांवें पंच म्हणून बोवाळ घालो तेन्ना आमी डेमोलिशन नोटीस काडली. पूण पळय तांकां सगळ्यांक कायदो खबर आसा. ताणें एडिशनल डायरेक्टरा कडेन वचून अपिलाक घाली आनी स्टे घेतली. स्टे घेतकीर आमी इलेक्ट्रिसिटीक PWDक सांगलें की डिस्प्यूट चलना कांय दिनाका, तरी काल लायटीचे खांब्याक हांगा पोलाक मारले, लायटी खांबे हाडून उडयले, लोखणाचो पोल सुद्दां उबारलो. म्हणजे गोंयची पळय गव्हर्मेंट यंत्रणा आसा ते भायल्या लोकां खातीर कितले फास्ट कामां करता ती पळया. आतां हे ललिता नायकाच्या नांवान जें घर रजिस्टर जालां त्या ललिता नायकाच्या हातून कोण ललिताय ना, विष्णूय ना, नायकूय ना, आनी यल्लवा मल्लवा ढंगलवा सगळे भायले लोक भरले हांगा. हें सरकार करपाक कितें सोदता? आज तुमी ह्यो स्किमी गोंयकारां खातीर काडटा काय भायल्या लोकां खातीर काडटात? आज ह्या वाड्यार हे जे पळय क्रिस्तांव लोक जमल्या, हांव जाणा BJPक हे क्रिस्तांव लोकांचे पडूना, पूण तरी सांगता हे क्रिस्तांव लोक पोर्तुगीज टायमा वयल्यान हांगा आसात. 1933 इतली वर्सां आसात हे. हांची क्रिमिटोरियम आसा. आज हे लोक खंय वतले? हें जे पळय घर आसा, हांव हो मतदारसंघ ही पंचायत विश्वजीत राण्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीची, तो खंय आसा आमकां खबरूच ना. तो खंयच्या फंक्शनाक 4 म्हयन्यांनी प्रगट जाता, तो दिल्ली वारी करीत आसता. तरी सांगता ZP इलेक्शनाक तूं येतलो, तुका हें घर डेमोलिशन करून ही जी एफिडेवीट कोणे दशरथ नायकान मारून दिल्या हाजे कडल्यान हांकां रस्तो बांदून घेतल्या शिवाय कोणाकूच आमच्या वाड्यार पांय दिवपाक दिवची ना. कित्याक आज ते खंय वतले? लास्ट फिनरल तांचे रायट्स करपाक क्रिमिटोरियमान कशे वतले? हाजो आमदारान आनी हांव सीएमाक सांगता तुजें म्हाजें घर आसूं कोणाचें घर आसूं ताजो दुरुपयोग असो जाता, हाजेर कितें तरी कर. मुळात कितल्योश्योच बेकायदेशीर गजाली ह्या घराकडेन जोडिल्ल्यो नदरेक येतात. सर्वे नंबरापासून सुरुवात जाता. सर्वे नंबर भलतोच, प्लॅनय चुकीचो, डिस्प्यूट आसतना लायटी खांबे येवन पडले, लोखंडी पूल उबारलो, बोवाळ जातकच पंचायत नोटीस काडटा. ललिता विष्णू नायक ही बायल सांगता आपूण हांगा 25 वर्सां सावन रावता. अदृश्य रुपान रावताली काय? थळाव्यांकय होच प्रश्न पडला. जुनान सावन आमगेलो ओरिजिनल पयलींचो रोड
फ्रॉम द एन्सेस्टर टायम ऑनवर्ड्स 2006 मॅडमान सांगले त्या प्रमाणे हो रस्तो केलेलो. त्याच्या नंतर तेणी हिंगा घरो उबारला. आतां 2005 सामवेर बांधन तुमी कोणी खबर नाशिल्लें न्ही क्रिमिटोरियमाकडे वचपाचो रस्तो न्ही तो. तेन्नाच्यान आतां हें केलां तेणी आनी हो मेन रोड तेणें बंद केला. हो एक्चुअली रोड थिंगा सोंपला सेमिटर आहा आमगेली ते सेमिटोरियन कडेन वचपाचो. सो हो रस्तो मेन रोड तो तेणें ब्लॉक केला, बंद केला आनी ते हेजेर कडल्यान इल्लेगल कन्स्ट्रक्शन करून. म्हापशेचे गणेशपुरीत एका दोतोराच्या घरार दरोडो पडलो. दोतोरांच्या घरच्या कडल्यान दरोडेखोरांनी सुमार 50 लाख कॅश आनी भांगरा वस्तीचेर हात मारलो. पुलिसांच्या घाळपणा कडेनूय थळाव्यांनी बोट दाखयलां. पळयात रेणुका ताळगोगराचो रिपोर्ट. म्हापसा गणेशपुरी हांगासर डॉक्टर घाणेकर यांच्या घरान का राती चोरी जाली. सकाळची एक दरम्यान 4 ते 5 ह्या दरम्यान सकाळचे 5 ते 7 जण अशे घरान शिरले खंय. तेंची ग्रील आशिल्ली ती तोडून भितर गेले. घरान जी मनशां आशिल्ली जशे आवय बापूय चली तांकां सगळ्यांक बांदून घातले आनी तेंच्या कडल्यान कॅश तशेंच ऑर्नमेंट घेवन ते तेंचीच गाडी घेवन ते पळोवन गेले. तांच्या कडेन हत्यारूय आशिल्ले पण ते थंयसरूच विसरून गेले. तेंच्या घरान जे आसली लोक आसले तेंच्यांनी सकाळ फुडें आनी तेंच्या शेजाऱ्यांक कळयले. तशें पुलीस स्पॉटार पावल्ले आसा. त्याच फॉरेन्सिक लॅबूय पावल्ले आसा. इन्व्हेस्टिगेशन चालू आसा. प्रायमा खातीर रेणुका ताळगांवकर. आज सकाळी पहाटे साधारणशे 5:30 सुमार म्हाका दोतोरांचो घरांतून फोन आयलो की अशें अशें जालां. हांव पावलो इमिजिएटली आनी तेन्ना थंय शेजारी सुद्दां आसलोय आनी वचून पळयत जाल्यार ते सिच्युएशन एकदम खराब आसले. सगळे वेस्ट करून सगळे म्हणजे सगळी चोरी करपाची प्रयत्न केलो आनी म्हायतीनुसार एक 6-7 लोक आसले ते बुरका घालून तेंच्यांनी म्हाज्या म्हायती प्रमाणे तांकां बांदून दवरले आनी तेंच्यांनी सगळी लुटमार केली. देवाच्या देन तेंच्यांनी कितें पयशे मागले डॉक्टरा कडेन कितें थोडे पयशे आसले ते दोतोरान काडून दिले. तेन्ना ते मातशे शांत जाले आनी एक्चुअली ते ग्रिल्स तोडून भितर आयिल्ले सगळे लोक. कोणीचे घर दोतोर घाणेकर आनी तांकां बांदून दवरून तांकां मातशी मारपीट केली. पण देवाच्या देन कांय चड अशें जावंक ना. जेन्ना तांकां ते थोडे कितें पयशे मेळ्ळे तेन्ना ते गेले. घरान कितके जाण आसले? घरान तेंच्या 3-4 जाणांची फॅमिली आनी व्हेरी नायस रॉयल फॅमिली. केन्ना कोणाच्या वाटेक ना काय ना आनी कोणी अशें चिंतूंक सुद्दां नासलें. आनी काल एक्चुअली काल पौर्णिमा आनी चक्क उजेड आसतना हे 3 ते 5च्या दरम्यान सकाळच्या हांगा लोक 5-6 सुद्दां वयतात. तेंचीच गाडी घेवन ते पसार जाले. रात्री लेट नाईटपासून देवळाचे कार्यक्रम जालो आणि अर्ली मॉर्निंग ही घटना घडली. खरेंच खूप शॉकिंग न्यूज आसा. कित्याक भर हितूनसून म्हाका दिसता आजूबाजू सगळी घरां आसा, मनशाची जाग आसा, तशें आसतना हितून जावप म्हणजे खरेंच एक व्हडली घटना आसा. आनी ह्या हितूनसून हे अशें घडोवंक फावना. हेच्या खातीर काटेकोरपणान कितें एक्स्ट्रा प्रिकॉशन घेवपाची खरें खूब गरज आसा. एक्स्ट्रा प्रिकॉशन हे कितें म्हणून आतां कित्याक एज अ कावन्सिलर कित्याक आतां घटना घडली म्हणून प्रिकॉशन स्टार्ट जातले? तुमी जर तशें म्हणटात फाटल्या दिसांनी जेन्ना आमी जे अननोन पीपल जेन्ना हांगा मुवमेंट जाता म्हाका दिसता कितलेशेच फाटी आमकां थ्रू पुलीस डिपार्टमेंटानसून आमकां दिसता हांगासर प्रत्येक फाटी ट्रॅफिक चालूच आसली. म्हणजे एवरी टायम म्हाका दिसता हांवें पर्सन सुद्दां पळयल्ले आसा. पण खूब फाटी अशें जाता न्हू गोश्टी की क्षणाभरान जर येवन अशें घटना घडटा. प्रत्येक गोश्ट आतां कितलीशीच हांगासर लोकवस्ती आसा, लोक रावतात आनी तितूनसून अशें घडोवन वचप आनी मागीर कळप म्हणटकूच आनी अर्ली मॉर्निंग म्हणटकूच डेफिनेटली कितें जाता लोक तितले जागृती आसना आनी घडटना अशें घटना घडटा फाटल्या वाटेसून ग्रिली तोडून भितर वचप म्हणजे समथींग इज लायक अशें ना की घरान कोण ना म्हणून चोरी जाली आनी सगळ्यांचें भर वस्तीन अशें जावप म्हणटकूच खरें. आनी आजूबाजूची सगळी जाग आसा. अशें ना की एकोडेक अशें घर आसा अशी काही परिस्थिती ना थंयसर उरलेली. म्हणटकूच त्या शिवाय आनी कितें करूंक जाय म्हणून आतां आमी सगळे आमचे जे रेजिडंट्स आसा वी आर मिटींग टुगेदर लायक मोर दॅन दॅट वॉट कॅन बी डन हेचेर खरें सिरियसली विचार करप तितलोच म्हत्वाचो आसा. कारण गणेशपुरी अशी एरिया आसा की ही घटना घडटा भायल्या वाटेन घडलेली आसता हेच्या पयलीं. पण आतां ही भितरल्यान आनी जस्ट नेक्स्ट टू द टेंपल एरिया की जी सदांच वर्दळ आसा येणाऱ्या वचणाऱ्याची लोकांची हांगासर जाग आसता थंयसर जावप म्हणजे खरें इट इज नॉट एक्सेप्टेबल. पण हें घडलां त्याचा शोध लावप आता इन्व्हेस्टिगेशन चालू आसा. डिटेल्स एकदम सगळे दिल्ले आसा. अजून गाडयेचो शोध लागलेलो ना. त्याच्यावर अजून तपास चालू आसा.
रेसिडेन्शियल एरिया दोनूय सायडीन घरां आसा, लोक पिसफुली हांगा रावता. हाजे पयलीं इन्सिडंट जाले हांगा चोरयेचे, पूण दोरयांनी बांदप दीस इज डेकॉयटी, फूल स्केल डेकॉयटी. 2 वरां ते येतात, म्हणजे दे आर प्रोफेशनल्स न्ही. भितर घरान 2 वरां रावतात, ताजे जाणटेली बायल आहा तिचे कडसून च्या करून घेतात. ओके. तांचे सगळो फ्रीज फस्त करतात, म्हणजे एका सायडीन सगळी चोरी करता आसतना दुसऱ्या सायडीन दे वर एन्जॉयींग देयर लायफ. अशा पद्दतीन तिका बाथरुमान बंद करून दवरली. जाणटेलेक मारली न्हय. मारले हय, शी टोल्ड मी. खंयसून येयले खंय चोर आता फाटल्यान? थंयसून सायडीक जो ग्रील आहा तो कापून भितर सरल्या. हय. सो आय विल स्पीक टू द कन्सर्न ऑथॉरिटीज आनी इवन सीएमा कडेन आतां हांव उलयतलो की कितें तरी हाजो हें जावंक जाय, कसून चवकशी जावंक जाय आनी पूर्ण ताकद लावन, म्हणजे लोकांचो भितर एक जो भंय आसा तो भंय वचूंक जाय न्ही. फाल्यां ताका फुडलें आमकां जातलें. डॉक्टरा कडल्यान कळ्ळां की कितले जाण येयलेले आनी कितें 4 ते 6 जाण आयल्या म्हणटात. आनी खेतून बांदलेले खंय? दोरयांनी साडयो कापल्यो, बेडशीट्स कापल्यो आनी तातूंत तांकां बांदून दवरले. गणेशपुरीन येदे उरले तुमी हांगातले हांव आतां 25 वर्सां जाले गणेशपुरीन रावता. दीस इज द बिगस्ट डेकॉयटी इन दीस एरिया. हाजे पयलीं थेफ्ट जाल्या बारीक दिसाचे सुद्दां जाल्या. वी हॅड गॉन टू पुलीस स्टेशन ऑल्सो 4 years बॅक. लायनीन एका रातीक 3 घरां फोडलेली. पेट्रोलिंग जायना अशें दिसता आमकां. आय फील सो. कारण कितें आसा की अशा पद्दतीन इतले ओपनली जावप म्हणजे खंय तरी कितें तरी कमी आसा न्हय. गोंयांतले कोसळिल्ले लॉ अँड ऑर्डरीचो निशेध करपाक आझाद मैदानार सगळे विरोधक येयल्ले. आम आदमी पार्टी त्याच हेतान थंय आयिल्ली. आंदोलकांक उद्देशून भाजपान धमकेची भाशा वापरल्या. कापासतात आसा जाल्यार आमचेर हल्लो करून दाखयात. भाजपाच्या ट्विटाक आपाच्या अमित पालेकरान प्रति आव्हान दिला. भाजपाच्या ट्विटर हँडला वयल्यान एका विधानाचेर आपांनी खरमरीत प्रतिक्रिया दिल्या. त्या ट्विटांत भाजपान म्हटलां, भाजपाची गोंयांत 4 लाखांची फॅमिली आसा. भारतभर 14 कोटींनी फॅमिली मेंबर आसात. फुडें उलयतना विचार करून उलयत. ताका आम आदमी पार्टीन जाप दिल्या. आयकात अमित पालेकराक. एक ट्वीट पळयलो आमी भारतीय जनता पार्टीच्या ऑफिशियल हँडलाचेर. ट्वीट म्हणटा, ताचो पाठ दाखयता तुका. बाकी ते म्हणटा प्रोटेस्ट करपाचो आसा जाल्यार करा, बट ते म्हणटा वी आर 4 lakh स्ट्रॉंग फॅमिली इन गोवा अँड 14 crore अक्रॉस इंडिया. थिंक ट्वायस, एक्ट रिस्पॉन्सिबली इन फ्युचर. धमकी. भारतीय जनता पार्टी गोंयकारांक धमकी दिता. जशें क्रिमिनल्सांक दिली आनी क्रिमिनलांक हें करून घेतलें, तेच भारतीय जनता पार्टीचे व्हायट कॉलर्ड ऑफिशियल ट्विटर हँडल गोंयकारांक धमकी दिता. गोंयचें पॉप्युलेशन 17 लाख लास्ट सेन्ससा प्रमाणे 2011च्या, आनी आज 25 20-22 लाख मायजूय जाला आसूं शकता. सो 17 लाखूच घेवन चलया. आनी आज ते म्हणटा की आमची फॅमिली ही 4 लाख फॅमिली. तुमकां जर प्रोटेस्ट करपाचो आसा जाल्यार लक्षांत दवरा की ही 4 लाख फॅमिली तुमकां धमकी दिता आतां. वॉट अबाउट दॅट 13 lakh फॅमिली जे गोंयकार आसा आनी जे अख्खे 17 लाख गोंयकार आसा, तांकां जे गोंयांत घडलें तें बरें दिसलें. तांकां ज्या तरेन गोंयांत क्रायम घडटा तें बरें दिसता. हाजेर केन्ना उलयले तुमी? भारतीय जनता पार्टी गोंयच्या क्रायम सिनाचेर उलयल्या केन्ना? उलयल्या? काल तुमी उलयले काल गोंयांत जे ओपोजिशन आसा, लोक आसा, एक्टिविस्ट आसा, गोंयकार एकवटले. काल जे आझाद मैदानार उबे आशिल्ले, जे 4 पर्यंत वतान बसून प्रोटेस्ट करताले, ते एका पार्टीचे मनीस नासले, ते गोंयकार असले. हांव एक गोंयकार म्हणून थंय बशिल्लो. ज्या तरेन क्रिमिनल आज मोकाट सुटल्या, ज्या तरेन आज लॉ अँड ऑर्डर जे आमी म्हणटा ते कशे तरेन फेल जाला, ताचे विरुद्ध आमी प्रोटेस्ट करताले. आमी फक्त रामा खातीर उबे नाशिल्ले, पण प्रत्येक गोंयकारा खातीर उबे आशिल्ले जे आज भिल्यात. आनी तांकां तुमी धमकी दिता. तुमी आमकां धमकी दिता. 4 लाख फॅमिली आसा मरे तुमची आनी कोटी ती फॅमिली आसा. येयात, आमचेर मोर्चा घेवन येयात. धमक्यो दिवपाक पयलीं, धमक्यो दिवच्या पयलीं विचार करात की 17 लाख गोंयकार आसा, 13-14 लाख गोंयकार आसा, ते तुमकां वोट करना. तांकां तुमी नाका. काल तुमी फक्त एकाच गोश्टी खातीर भिले की सगळे विरोधक एकवटले.
गोंयान आमच्या 12 कॅबिनेट मिनिस्टर आसा, इन्क्लुडिंग आमचो सीएम. आता जर हेंचे 4 लाख मेंबर्स आसा, 4 लाख बीजेपीचे ते सामके कट्टर, ते म्हणटा की आमचे मेंबर्स आसा ते थिंक ट्वायस म्हणटा, ते विचार करा, नाल्यार ते येतले आमच्या आंगार, आमकां मारपाक येतले ते, अशें जे म्हणटा पळय बीजेपी, तेन्ना 12 कॅबिनेट मिनिस्टरांतले 7 कॅबिनेट मिनिस्टर काँग्रेसींतले इम्पोर्ट केल्ले कित्याक? एक एमजीपीचो, जाणे कितलेशेच फावट तुमच्या बीजेपीच्या अगेन्स्ट इलेक्शन कंटेस्ट केला. एक प्रायम ऑपोजिशन, पयलींचो प्रायम ऑपोजिशन, तो म्हणजे सदांच ऑपोजिशनान खूबसो आवाज उठोवपी एक मनीस. सो असले सगळे इम्पोर्ट केल्ले टोटल 9 सगळे जे आसा पळय कॅबिनेट मिनिस्टर ते बीजेपीच्या भायले इम्पोर्ट केल्ले, आनी फक्त 3 जे तेंचे प्युअर बीजेपी म्हणटा पळय, ते 4 लाख म्हणटा पळय, तितूंतले प्युअर बीजेपीचे फक्त 3च आमदार, 3च मिनिस्टर, इन्क्लुडिंग सीएम. आता म्हाका सांग, हो खरो इनजस्टीस. आणि जर आता त्यांच्यानी काल सांगले, तो ट्वीट पण पहिले राग येलो, पण मागीर हसपाकूय येयले, की जर ते म्हणटा की आमच्याकडे 4 लाख मेंबर्स आसा, तर त्यांच्याकडे 12, आता 3 आसा त्यांचे, पण 9 त्यांच्याकडे आमदार जावपा सारखे आणि मागीर ते मिनिस्टर जावपा सारखे मनीस ना, लिडर ना तांचेकडे. ही हसपा सारखी गजाल. आता म्हाका आमचे वायट दिसना, आमचे जे उरले ते 17 लाख सेन्ससा प्रमाणे आमी गोंयकार आसा म्हटल्यार 4 लाख काडले जाल्यार 13 लाख लोक उरले. आमकां हे 13 लाखांचे वायट दिसना. खरेंच काल म्हाका 13 लाखांचे वायट दिसूना, कित्याक आमी 13 लाख सगळे युनायट जावन कितें करपाक जाय ते करतले. पण ते 4 लाखांचे चड वायट दिसले. कित्याक? तुम्ही प्युअर कार्यकर्ते जे तुमकां वापरता, की ते आमचे कट्टर म्हणून वापरता, पण तुमच्या भितर त्यांच्यानी केपेबिलिटीच पळोवना की तुम्ही आमदार जातले आणि तुम्ही लिडर जातले आणि फुडें वचून तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर जातले. हे तुमचेर तेंच्यांनी पळोवंकूच ना की तुम्ही ते जावं शकता. म्हणून तांकां परत काँग्रेसींतल्यान नाल्यार आनी खंयच्या पार्टींतल्यान मिनिस्टर आनी एमएलए हाडचे पडटा. हो खरो इनजस्टीस आनी हो तुमचेर इनजस्टीस. दोतोर प्रमोद सावंताचे भ्रष्ट जुमला पार्टीच्या सरकारान खणी बरोबर शिरगांवचे देवी लयराईच्या देवळाचे ऑक्शन करून देवूकय विकली. काँग्रेसीच्या गोंय प्रदेश अध्यक्षान म्हटलें, पूण शिरगांवच्या लयराई देवस्थानाच्या अध्यक्षान ह्या स्टेटमेंटाचो निशेध केला. शिरगांवचे खणीबरोबरच प्रमोद सावंताच्या सरकारान देवी लयराईचे देवूळ विकून उडयले अशें आशयाचे विधान राष्ट्रीय टीव्ही ह्या गोंयच्या पयल्या हिंदी राष्ट्रीय चॅनलाक दिल्ले मुलाखतींत अमित पाटकरान केल्ले. ताचेर लयराई देवस्थानाचो अध्यक्ष रिएक्ट जाला. हाचे आदी देवस्थानाक घेवन मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान केल्ल्या एका विधानाक घेवनय देवस्थान समितीन हरकत घेतलेली. आदी आयकुया पाटकराचे ते विधान. श्री लयराई देवी का वहाँ मंदिर है. इस भ्रष्ट जुमला पार्टी की सरकार ने, डॉक्टर प्रमोद सावंत की सरकार ने भगवान को भी ऑक्शन में बेच दिया. आपने उस पर क्यों नहीं बात की? सिर्फ कांग्रेस पार्टी थी जो ये आवाज उठा रही है और ये आवाज हम सड़कों नहीं, असेंबली नहीं तक पार्लियामेंट तक उठाएंगे. गोवा कांग्रेस गोवा के लिए कमिटेड है. आता ह्यो सांगपाचे जे आमी सांगपाचें तात्पर्य कितें हांगासर आवाहन करपाचें तात्पर्य कितें की काल परवा एक मिडिया आमचे राष्ट्रीय मिडिया राष्ट्रीय वाहिनीक एक आमचे काँग्रेसचे प्रमुख अमित पाटकरान एक मुलाखत दिल्ली आसा ती आमच्या पळोवण्यान येयली. आमी त्या मुलाखतीन ते कितें म्हटलां तेणें की ब्लॉक करतना सरकारान कसलोच विचार करतना शिरगांवा सकट देवूळ बी ऑक्शनान विकले. ही भाशा आसा पळय न्ही तेका आमचो आक्षेप आसा. ही भाशा आमकां पगायना. देवूळ विकले देवळा हे देवी लयराई पळय हे असंख्य लाखो भक्तांचे श्रद्धास्थान तेका कोण विकूंकूय शकना आनी घेवंकूय शकना. आणि त्या तितून कितें जातलें की लोकांच्या भावनेक दूख पावूंक शकता. आनी अशी भाशा कितें कोणीच करच्यो न्हू. खंयचो राजकारणी आसूं. हांव अमित पाटकराच्या ह्या भाशणाक सामको निशेध करता. अशें तेणी भाशण करचें न्हू. आवय बापायन लाड चलयल्ल्या भुरग्यांच्या हातींत केटीएमची ड्यूक बायक येता तेन्ना ती कंपनीचो दोश आसना. दोशी जावन रावतात ते भुरग्यांचे गतीचेर नियंत्रण नाशिल्ले पालक. हे तत्वज्ञानूच न्हू, ट्रॅफिक पुलिसांकूय जावनावपाक लागला. म्हणूनच तर मडगांव पुलिसांनी खाशेली मोहिमे बरोबर पालकांकूय जागृत करपाचो यत्न चलयला. येरादारीचे नेम मोडप्यांच्या विरोधात मडगांव ट्रॅफिक पुलिसांनी खाशेली मोहीम सुरू केल्या. पुलीस निरीक्षक सूरज सामंतान दिल्ले म्हायती प्रमाण मॉडिफायड केल्ले सायलेन्सर लायिल्ल्यो कांय दुचाकी तशेंच नंबर प्लेटी बगर कांय जाण टू व्हिलरी चलयताले तांचेर कारवाय केल्या. भुरग्यांच्या पालकांकय ताणें उलो मारला.
भुरग्यांक नेम पाळपाक शिकयात. सिटीन जेन्नाय वी विथआउट नंबर प्लेट गाडी बायक घेवन येता आणि वेन वी कम अक्रॉस सच बायक्स आमी त्यो डिटेन करता आणि वी चलन देम वॉट एवर नेसेसरी फायन्स आर. पूण तेतून कितें जाता, थोडे भुरगे इग्नोरन्स ऑफ लॉ आसा आणि थोडे पेरंट्स भुरग्यांक कांयच उलयना. पेरंट्सांक खबर आसा की आपले भुरगो सारके म्हणजे विथआउट नंबर प्लेट गाडी घेवन भोंवता ऑर विथआउट लायसन्स गाडी चलयता, बट पेरंट्स डोंट हेजिटेट टू टेल देम बाबा हे तूं करता तें रॉंग म्हणून. पेरंट्सान पयलीं म्हटल्यार आपल्या भुरग्याचेर मातशें कंट्रोल दवरपाक जाय, अदरवायज जे भुरगे सध्या जे करता तेतून भुरगे हाता भायर वतले आनी फाल्यां मागीर रडून उपयोग कांय ना. आमी आतां ही एनफोर्समेंट ड्रायव्ह रेग्युलर करता, रेग्युलर न्यूजानूय आमचे हे रिपोर्ट्स येता. स्टील देन भुरगीं जी आसा अजुनूय त्यो मॉडिफायड सायलेन्सर ऑर विथआउट नंबर प्लेट गाडी ज्यो घेवन आसा अजुनूय घेवन भोंवता. तांकां कितें बरें दिसता आसतलें विथआउट प्लेट नंबर प्लेट? तुमी विचारलें तांकां? हांव तांकां तेतून हांव कांय कमेंट करपाक शकना, बिकॉज भुरग्यांक कशें आसा विथआउट नंबर प्लेट भोंवपाक, तांकां हेल्मेट पयलीं म्हटल्यार तांकां हेल्मेट घालपाचें नासता. आनी दुसरी म्हणजे कितें, पुलीस जेन्ना धरपा येता तेन्ना फुडल्यांतल्यान पुलीस हें करपाक मेळना. जेन्ना पुलीस फाटल्यांतल्यान गाडयेचो फोटो काडपाक सोदता तेन्ना फाटल्यान जर नंबर प्लेटूच जर ना, पुलीस खंयच्यान आयडेंटिफाय करतले. सो दॅट इज द रिजन दीस नंबर प्लेट्स आर लॅकिंग. हेतून पेरंट्साची चूक आसा, कित्याक पेरंट्स आर नॉट आस्किंग देट चायल्ड टू वेअर कंपल्सरी वेअर देअर हेल्मेट. ते भुरग्याक बायक घेवन दिता बट हेल्मेट घालून भोंवपाची सक्ती तांकां करून दिना. विथआउट नंबर प्लेट म्हळ्यार एक्चुअली कंप्लेन रजिस्टर जावपाक शकना तेंचे एक्चुअली हे म्हणून विथआउट नंबर प्लेट कित्याकूय वापरपाक शकता न्ही? ना, तशी कंप्लेन इफ एनी कंप्लेन्स आर देर वी डिटेन दोज सच व्हेकल्स. चोरयेची मॅटरान ऑर स्नॅचिंग केसीन बी आसा जाल्यार वी डिटेन दोज व्हेकल्स. बट इन दीस केस नॉर्मली चलन ओनली दी फायन इज दी ऑप्शन. उत्तर गोंय रेंट अ कॅब असोसिएशनान येरादारी संचालकांक मेळोवन कॅब ऑपरेटरा मुखार आशिल्ल्या मुखेल प्रश्नाचेर चर्चा केली. येरादारी संचालकान हो प्रश्न एका सप्तका भितर सोडोवपाचें उतर दिलां. AI कॅमेऱ्याचो तालांव चड उसरा पावता अशें वांगड्यांनी स्पश्ट केलें. दंड त्याच वेळार घेवंक मेळचो म्हण तात्काळ दंडाची सुचोवणी दिवची अशें हे संघटनेन मागलां. VLDD ट्रॅकिंग डिव्हायस मोडटात तेन्ना दुरुस्त करपाक वा बदलपाक 2 ते 3 म्हयने लागतात. हिवूय समस्या बेगोबेग जाग्यार घालची अशें तांणी मागलां. आमी आयज डायरेक्टराक मेळपाक गेल्ले की बारीक बारीक इश्यू खूब आहले. ती VLT बसयल्या पळय तेचेर फंक्शनींग दाखयना. तें एक वर जाल्यार आमी बसयल्या, ते कितें एक्टिविटी कांयच दाखयना. ट्रॅकर आहलो म्हणटा तेका ट्रॅकरूय गाडी दाखयना. आनी ते कोणी पळय बसयल्ले ते आमकां आतां मेळना. तेंच्यांनी थोड्यांनी ऑफिसां बंद केली. तेचेर इश्यू येयल्लो. मागीर आमचे कितें म्हणटा ते टॅक्स पळय ते 1 टायम केला तेचेर आमकां एक इश्यू आहलो. तो म्हणजे एवरी इयर हरशीं आमी कितें 1200 रुपया भरताले. 850, 1200 डिपेंड कार धाकटी व्हडली कितें. तेचेर आमी तेचेर उलोवपाक गेले की तो कमी करचो म्हणजे एवरी इयरूच आमी भरपाक. तो 1 टायम आमचे जायना. भुरग्यांक खूब जाण त्रास जाता ते उलोवपाक गेल्ले. आनी बारीक बारीक आमचे इश्यू आहले की आनी कितें आहले आमचो इश्यू चलन ऑनलायन चलन आमकां ते आतां ऑनलायन चलन आहा. कस्टमर गाडी घेता हेल्मेटा घालीना हेच भोंवता. ते भोंवता म्हणटकूच चलन आमकां कस्टमर गाडी रिटर्न केली 2 दिसांनी 3 दिसांनी चलन येता. ते पयशे आमकां भरचे पडटा. बायक आमी दिले 300 रुपयांनी आनी फायन आमकां 1000 रुपया भरचो पडटा. आमचे जे ग्रिव्हन्सीस आहा ते डायरेक्टर आमचो बरो आमचे आयकला बऱ्या भाशेन आनी बरोनूय घेतला. आनी नेक्स्ट मिटींग दिला हेणी आमकां येता त्या विकान नाल्यार फुडल्या विकान सांगता म्हणून सांगला की हेचेर कितें तोडगो काडून जाता. लायक आमचो प्रेजिडंट उलयलो की AI कॅमेराचो इश्यू. AI कॅमेराचो इश्यू आमी तेन्ना लास्ट टायम येयले तेन्ना रिक्वेस्ट केल्ले की मेसेज ऑन द स्पॉट येवची म्हणून. कितें जाता मेसेज आफ्टर 8 days येता वा 15 days येता. त्या म्हणसर की आतां कस्टमर तो आपले स्टेटीन चल्लो ती फायन आमकां फारीक करची पडटा. हो एक इश्यू आहलो. सेकंड इश्यू आहलो VLDDचो कितें आहा पळय आमचे कडेन सगळ्या कडेन आदींच पासून आमच्या सेफ्टीक लागून आमी ट्रॅकर घातलेले आहा गाडयेक. आनी आमच्या ट्रॅकराक जे रिजनेबल रेटीक जे ट्रॅकर मेळटा सगळे फंक्शन आहा ताका लायक ऑन ऑफ आनी ट्रॅक करूं शकता आमी गाडी खंय. आतां VLDDचो कितें इश्यू जाल्लो आहा. VLDD घातलेलो रेंटा काराक म्हणून. पूण जी कंपनी आयज येयल्ल्यो आहा त्यो थोड्यो आयज हांगासर मनी मेकींग कशें जाल्ली आहा. ह्यो कंपनी पळय येयल्ली आहा आयज आहा फाल्यां ना. आतां आमी केन्नाय कंप्लेन करता बाबा म्हाजो डिवायस चलना. सो तेंच्यांनी एटलिस्ट रेंट कार म्हणून एक कमर्शियल गाडी म्हणून फास्ट स्टार्ट करूंक जाय काम करपाक.
ते 2 म्हयने 3 म्हयने रिस्पॉन्सूय करनाय, मेल केल्यारूय तेंचे रिस्पॉन्स आसना. मागीर इन केस RTO ट्रॅफिक सेल हो कोणी कन्सर्न ऑथॉरिटीन गाडी धरली, फाल्यां फायन येतली आमकां ओनरांक येतली. सो हो एक आमचो एक इशू आहलो. मागीर आमचो हेचे आहलो स्पीड गव्हर्नर कितें जाला पळय, आमकां रेंटाकारांक 80 स्पीड लॉक धरला. आयज कितें जाल्लें हा, जो डिवायस भायर मेवता तो केन्ना 80 स्पीड केली की जप करून गाडी स्पीड देंवता आनी 10 स्पीड जाता आनी केन्ना गाडी स्टार्टूय जायना. सो आमी डायरेक्टराक सांगूंक गेल्ले पळय, ह्यो ज्यो कंपनीज आहा, महिंद्रा आहा, मागीर मारुती आहा, हुंडाय आहा, टॉयटा आहा, हेंच्यांनी कंपनी फिटेड डिवायस घालचो. ECM लॉक घालचे तांकां. ECM लॉक घातले कितें आहा, फाल्यां कंपनीनसून फिटेड येतलो तो बरे भाशेन ऑपरेट जातलो. ह्यो भायले डिवायस पळय आयज काल सगळे येवंक लागला, ते फकत भायल्यो कंपनी ते पयशे करूंक येयल्ले हांगासर. गोंयांत तांकां दिसता एक मार्केट बरें पयशे करपाक म्हणून. सो आमी डायरेक्टराक आमचे ग्रेवन्सीस सांगूंक गेल्ले आनी ताका तें पटलां कितें आमी कितें उलयता तें. ह्यो तेणी आयज फर्स्ट स्टेप आमी ताका हें केला. नेक्स्ट मिटींग तेणी हाला येता ते विकान ऑर नेक्स्ट विकान तुमकां आपूण हेचो सोल्युशन काडटा म्हणून. वेंचणूक आयोगाकडे हातमेळवणी करून फाटल्या वेंचणुकांनी जैत हातासला. अखिल भारतीय काँग्रेसीचो गोंय प्रभारी माणिकराव ठाकरेन म्हटलां. भाजपाक लोकशाये वयलें एक व्हडलें संकट अशी उपमाय ताणें सत्ताधारी भाजपाक दिल्या. झेडपी वेंचणुकेच्या प्रचाराक काँग्रेसीन आरंभ केला. प्रचाराचे सुरवेकच काँग्रेसीन सत्ताधारी भाजपा सरकाराचेर बॉम्ब गुळे शेवटोवपाक सुरवात केली. फाटलीं भाजपाची जैतां ही स्वताच्या बळग्यार न्हय तर वेंचणूक आयोगा कडेन हातमेळवणी करून मेळयल्ली असो सणसणीत आरोपय गोंयांत आयिल्ल्या माणिकराव ठाकरेन केला. भारतीय जनता पक्षाक लोकशाये वयलें संकट अशें म्हणत भाजपा सरकाराच्यो कारवायो एक्सपोज करतले आनी निवडणूक प्रक्रिये वयलो लोकांचो उडिल्लो विस्वास परतून हाडटले असो निश्चयय ठाकरेन उक्तायलो. वोट चुराने की जो मुहिम पूरे देश में चला रहे हैं, तो उसके खिलाफ राहुल गांधी जी ने एक वहाँ पे वोट चोरी के बारे में पूरी तरफ ये कहा है कि इसके खिलाफ हमको आवाज उठानी चाहिए. मतलब जनता की तरफ से आवाज जानी चाहिए इस गवर्नमेंट की तरफ, चुनाव आयोग की तरफ. तो हमने ये सोचा कि बार बार राहुल जी कह रहे हैं कि वोट चोरी हो रही है, चुनाव आयोग ये कहता है कि वोट चोरी नहीं हुई है. लेकिन कुछ बातों से आपको भी पता है कि जैसा ही वहाँ पे चुनाव आयोग की नियुक्ति करने के लिए, अध्यक्ष की नियुक्ति करने के लिए 3 लोगों को जिम्मेदारी दी हुई थी. एक गवर्नमेंट का कोई प्रतिनिधि रहता था, एक सुप्रीम कोर्ट का रहता था, एक अपोजिशन लीडर. लेकिन गवर्नमेंट ने वो चेंज करके अपोजिशन का एक लीडर उसमें रखा और सुप्रीम कोर्ट का जो न्यायाधीश है, सर न्यायाधीश है, उसके जगह पे हमारा उनका एक मिनिस्टर जो अमित शाह जी को वहाँ पे मेंबर्स लिया. इसका मतलब साफ है कि उन्होंने जो चुनाव आयोग का जो चुनाव किया है वो गलत तरीके से किया है. उन्होंने अपना वहाँ पे चुनाव आयोग का अध्यक्ष बना दिया है. और उसके बाद बार बार आप देखिए कि राहुल जी ये कहते रहे हैं कि इस चुनाव में बड़ी धांधली हुई है. वो धांधली में गवर्नमेंट भी शामिल है और चुनाव आयोग भी उसमें शामिल है. वो दिखाई दे रहा है लोगों के सामने कि दोनों साथ में मिलकर पार्लियामेंट का चुनाव कांग्रेस को हरवा दिया है, अपोजिशन को हरवा दिया है. यहाँ पे गोवा में हमने कल 3 कॉन्स्टिट्यूंसी के अंदर वहाँ पे ये अभियान शुरू किया है. बड़ा रिस्पांस है, बड़ी अच्छी तरीके से रिस्पांस है. आज भी 2 कॉन्स्टिट्यूंसी हम जाके वहाँ पे भी स्टार्ट कर रहे हैं. और इसके बाद लगातार हमें 15 तारीख तक लोगों की सिग्नेचर लेंगे. सिग्नेचर मुहिम हमारे चालू हो गई है इस जो वोट चोरी के खिलाफ. और सभी अध्यक्ष की भी मीटिंग हुई है. उनको भी कल हमने कहा है कि सबने काम में लग जाना चाहिए, लेकिन 15 तारीख तक आपकी तरफ से पूरा रिपोर्ट हमको आना चाहिए. वो जिम्मेदारी उनके ऊपर दी है. तो वो हम बड़ी तेजी के साथ गोवा में फर्जी वोट के खिलाफ ये वहाँ पे सिग्नेचर अभियान हम चला रहे हैं और लोग उसमें बड़ी तादाद में शामिल हो रहे हैं. एक हमारा मेन फोकस इस वक्त का मुझे आने का जो है उस पर था. हम बैठकर लगातार मीटिंग ले रहे हैं, उसके ऊपर ध्यान रखते हैं. आज अभी चुनाव जिला परिषद के ये सरकार शायद सुप्रीम कोर्ट के डायरेक्शन के इससे ले सकती है, क्योंकि इनके तो मन में कभी चुनाव लेने का है ही नहीं. जो भी चुनाव जीतते असेंबली पार्लियामेंट का वो फर्जी वोटर्स के आधार पे
और जो लोकल बॉडी इलेक्शन रहते हैं वो भी जानबूझकर आगे आगे ढकलने की इनकी कोशिश रहती है। महाराष्ट्र में 4-4 साल से चुनाव नहीं हुई लोकल बॉडी की, यहाँ पर भी आगे ढकल सकते हैं, लेकिन सुप्रीम कोर्ट के इससे वो चुनाव टाइम पे होगी ऐसा एक अनुमान है। इसीलिए हमने आज जो मीटिंग ली थी उसमें जो भी हमारे सभी सीनियर लीडर थे उनके साथ हमने बातचीत की है कि किस तरीके से हम जिल्हा परिषद के चुनाव के लिए सामने जाना चाहिए। बारदेस बाजारच्या संचालक मंडळाचे वेंचणुकेत महादेव नाटेकराच्या फुडारपणा सकयल ॲडव्होकेट रमाकांत खलपाच्या सहकार नवजीवन पॅनलान घसघशीत बहुमत आणि जैत मिळवले। सहकार नवजीवन पॅनलाचे सगळे 12 उमेदवार वेचून आयल्यात, तर धर्मा चोरणकर पॅनलाचे 2 उमेदवार जैतिवंत झाल्यात। 15 मधले 14 पदा खातीर ही वेचणूक घेतिल्ली। 23 उमेदवारांनी अर्ज केल्ले। बारदेस बाजारच्या 35 वर्सांच्या कार्यकाळात पहिलीच खेपे वेचणूक जाल्या। ही विक्री यापुढे घरपोच जावपाक जाय अशें म्हजें मत। अनेक वेळा हांवें घरपोच करतले हांवें कांय जाणांक जास्त नोकरी दितले, काम दितले तांकां दितले आनी लोकांक आज घर बसल्या जर मेळटा तर कितें करप तें करूया। ह्या क्षेत्राचो काही विस्तार वेगळ्या प्रमाणे करूं येता, तें आतां उलयना, तकलेंत म्हजे काही विचार आसात ते नंतर वेगळ्यो वेळी तुमच्या समोर दवरतो। मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी आसा, महिलांसाठी एक स्वतंत्र वेगळे क्षेत्र या कार्यालयात आमच्या उभे करूया। अशो अनेक कल्पना ज्यो आसात त्या कल्पनांचे सविस्तर विवरण योग्य वेळी आनी पहिले एकत्रित बसूया, त्याची सगळी बारीक सारीक संकल्पना विचारपूर्वक तयार करूया आणि पुढे सरूया। आज आमच्या मध्ये जे नव्यान निवडून आयले, सर्वप्रथमच सहकार क्षेत्रात डायरेक्टर म्हणून निवडून आयले त्यातली एक महिला आसा आमची, म्हणून बाय तुझं नाव प्रतीक्षा निखिल चंद्र खलप, तिची सासूही निवडून आयल्या। जनतेचे मोठे आभार आहे आमच्या सहकार क्षेत्राचे कार्यकर्ते। आमचे बुजुर्ग असतात महादेव नाटेकरासारखे, एकनाथ नागवेकर सारखे बुजुर्ग असतात, नारायणराव राठोड असतात, फर्स्ट टाइम सुधीर भाई सकाराम, सुधीर भाई सुधीरांतर सामको विक्रम आणि फुगेरी सर आणि फुगेरी हो आमचं जुनो आणि आभार मानता त्यांचे। तेणी आमकां आमचेर हो विश्वास दवरून तांकां नाविन्य कितें जाय आसलें त्या करता तेणे आमचेर विश्वास दवरून हो आमचेर तेणे भरोसा दवरला। त्या भरोसाक आमी पात्र ठरपाक आमी जे तांकां जे कितें जाय, भागधारकांक कितें जाय त्या भागधारकाच्या इच्छेनुसार आमी फुडें वचपाचो आमी हो प्रयत्न करतले। आणि आज संपूर्ण भागधारान एक विश्वासान ह्या निवडणुकीक सहभागी झाले, त्याबद्दल हे खऱ्या अर्थान ही सहकार चळवळ तेंच्यांनी चालू दवरली, ताका लागून सगळ्या भागधारांचे अभिनंदन। आणि हे आयज जे आमी कार्य केलां ते जनरल बॉडी कशी बेकायदेशीर आसली तो खरें म्हटल्यार तर ह्या निवडणुकीचो मुद्दो आसलेलो आणि तो मुद्दो सगळ्या भागधारकांक ती जनरल बॉडी हाडून पाडली आणि ताका लागून हे नवीन चैतन्य ह्या भागधाराच्या मनात निर्माण झाले आणि ताका लागून खऱ्या अर्थान ह्या भागधाराच्या मनात जो विश्वास निर्माण झालो की बाबा हे नवीन पॅनल हांगा ह्या फावटी निवडून हाडूंक जाय आणि ताका लागून 12 विरुद्ध 2 असे पॅनल निवडून येयलेले आसा। धन्यवाद। आयज पहिली म्हणजे सगळ्या शेअर होल्डरांचे आणि सगळ्या समर्थकांचे मना काळजांसून खूप खूप आभार। अशे 35 वर्सां म्हटल्यार जाता 36 इयर ऑफ बार्देस बाजारांत 35 वर्सां पयले फावट इलेक्शन जाले आणि ते आमचे जे पॅनल घातलेले सहकार नवजीवन पॅनल हे पूर्णपणे इच एंड एव्हरी कॅन्डिडेट ऑफ दॅट पॅनल आयज जैतिवंत जाला। तेजे खूप खूप आनंद जाता आणि ठरल्या प्रमाणे आम्ही जसे आमचे पयली विचार मांडलात कितें कितें प्लॅन्स आसा तसे फुडें ह्या सहकार क्षेत्रांत जी एक चळवळ एक आमच्या फाउंडरांनी स्टार्ट केल्लेली भाई कल्पान ती आम्ही फुडें व्हरतली आणि एक सक्सेसफुल मुवमेंट करून दाखयतली। जांबावले फामाद अश्विन पुनाव व्हडा उमेदीन मनयली। अश्विन पुनवेचे आकर्षण म्हटल्यार देवाचो अवसर उकळत्या तेलात हात घालून
वडे काडपाचो विधी. जामावलेचो गुलाल जसो फामाद तशीच आश्विन पुनवेकडली उकट्या तेलात हात बुडोवन वडे काडपाची प्रथा लोकांक अजापीत करत आयल्या. ते पळोवपाक भक्त भावीक उमळशिकेन उत्सवाक येतात. विज्ञानीक युगांतय हो पारंपारीक विधी लोकांक आकर्षित करता. आयच्यान आमचो आश्विन पुनवेचो प्रोग्राम स्टार्ट जाता. आज आमचे ग्रामपुरसाचे वडे जाल्ले आसात. फाल्यां मुळविराची पर्वणी आसा. फाल्यां मुळविराचे वडे आसतले. तेन्ना हांगच्यान लोक कर्नाटक, महाराष्ट्र, गोंयच्यान अख्खे गोंयच्यान लोकांनी महाराष्ट्राचे लोक कोल घेवपाक येतात आनी भक्तीभावान हांगा कोल घेतात सगळे लोक. आनी तो एक राखण म्हणून मानतात आनी व्हरून आमच्या देवाऱ्या दवरतात. आतां कितलींशींच वर्सां आमी ल्हानपणांतल्यान पळयतात. आपल्या हांगा लायनी लागतल्यो हांगा कोल हांगा वडे काडटात. तुमचे फाटल्यान कायल आसता थंय वडे काडटात. आजचो प्रोग्राम जाला वड्याचो. तेन्ना आयच्यान रातच्या हांगा म्हणजे फूल रश आसतली. आज पयली रात आसा. फाल्यां दुसरी तिसरी आनी शुक्राराक म्हणजे सकाळचो 9 आसतलो आनी शेनवाराकूय सकाळचो 9 आसतलो आनी रातचोय आसतलो. शेनवाराक हांचे म्हणजे निमाणी रात तुमची शेनवाराची. आयच्यान 5 दीस चालू आयच्यान कंटिन्युअस. ह्या वर्सा तुमी 2 फावट वडे काडटले. पण वडे असतात, बाराचे वडे असतात. फाल्यां गॅप आसतलो मदीं आनी परत मुळविराचे आसतले. पूण काही हाजे कारणात गिती प्रमाणे आनी अंदू फाटोफाट आयल्यात. म्हणजे आज आनी फाल्यां दोनूय दीस फाटोफाट वडे आयिल्ले आसात. एक्चुली फाल्यां वडे आसनाशिल्ले परत आसताले एक दीस गॅप दवरून. म्हणजे काही म्हणजे तिथी प्रमाणे ते अंदू फाटोफाट आमची यादी करून फर्स्ट टायम आमी पळयतात फाटोफाट वडे आसात आज आनी फाल्यां. आनी लोक भोंवरतात हांगा येतात. सो वडे काडटात आनी जे नेमस्त आसता तांकां दिता आनी वडो राशी म्हणजे अख्खे लोक जेवणाक आयिल्ले आसा तितून ते राशी भितर तो वडो मिक्स करून सगळ्यांक वडे वाडटात. अशी वड्याची आसता. आनी तेजे नंतर कौल आसता. आयदराचो कौल आसतलो. कौल म्हणजे देवाचो एक आशिर्वाद रुपी कौल घेवन वचप आपल्या घरान दवरप आनी फुडल्या वर्सा तो उदकान सोडप किंवा खावप आनी तेजे जाग्यार ह्या वर्साचो व्हरून दवरप. अशे पद्दतीन लोकांक आपलो आशिर्वाद हे करपा खातीर लोक महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा ते शिवाय भायल्यांनी म्हणजे आनी खंयच्या स्टेट्सांतले लोक येतात. आनी जे लोक गोंयांत वसल्या ते दामबाबा आमचो ग्रामदेव म्हणून मडगांव तांकां वास्कोच्यान येवन हांगच्यान कौल घेवन वतात. इतल्यान आयच्यो खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.